सकाळपासूनच एका विमानानं मूर्तिजापूर शहर परिसरात 3 तास घिरट्या घातल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। सध्या देशात युद्धजन्य परिस्थिती असताना विमानाने तासनतास सतत घिरट्या घातल्यानं नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। यामुळे विविध चर्चेला देखील उधाण आलं होतं। पहलगाम हल्ल्यानंतर देशाच्या सीमावर्ती भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। अशा परिस्थितीत मूर्तिजापूर शहराच्या परिसरात 11 मे रोजी सकाळी 7च्या दरम्यान एक विमान सतत घिरट्या घालताना आढळून आलं। विमान कशासाठी घिरट्या घालत आहे याची कुणालाही पुसटची कल्पना नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला। या विमानाने एकाच दिशेने 5-5 मिनिटांच्या कालावधीत सतत येणं जाणं केलं। हा प्रकार किमान 30 तास सतत सुरू होता, परंतु सदरचा प्रकार काय आहे हे कुणालाही कळलं नाही। विमान अगदी जवळून जाणं करायचं तर कधी विमानाने बघितलेल्या नागरिकांसाठी व बालकांसाठी विमान पाहण्याची संधी या निमित्ताने मिळाली असली तरी वारंवार मूर्तिजापूर शहर परिसरातच हे विमान काय घिरट्या घालत होतं, याचं कारण काय आहे? अशा युद्धजन्य परिस्थितीत कुठली शासकीय मोहीम होती काय? जर असेल तर यापूर्वी या परिसरातील नागरिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक होते, कारण झाल्या प्रकाराने 3 तास बहुतेक नागरिक दहशतीत होते। विमानाच्या घिरट्या जेवढ्या आनंददायी होत्या तेवढ्या दहशत निर्माण करून गेल्या असल्या या प्रकाराने प्रशासनाने खुलासा करून जनतेपर्यंत पोहोचवण्याची मागणी या निमित्ताने होत आहे। संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।